हॅलो बघा रूल्स आहेत महत्त्वपूर्ण ते सांगतोय की मैदानाच्या आतमध्ये जे पोल्स आहेत त्याच्यावर चेंडू लागला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायचे आहेत, परंतु तारेवर लागून किंवा पोलवर लागून कॅच कंप्लीट केला तर तो कॅच मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. महत्त्वपूर्ण सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट या पहिल्या मॅचसाठी. सकाळचं सत्र छान, निसर्गरम्य वातावरण, सुंदर असं मैदान. या सुंदर मैदानामध्ये नेत्रदीपाशी स्पर्धा म्हणजेच आपण पाहतोय स्वर्गीय आकाशमूर्ती चषक 2026. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय वैभव दिंडा नावाचा गोलंदाज पाहतोय आपण. पहिला बॉल, क्या बात है, अप्रतिम सुरुवात स्पर्धेची. साफ सुथरं चित्र, क्लीन बॉल्ड. फलंदाज देवा जाधव झाला पहिल्याच बॉलवर बाद. पहिल्या बॉलवर पहिलीच विकेट आणि ती क्लीन बोल्ड. सुरुवात काय सुंदर झाली या स्पर्धेची विकेटच्या साहाय्याने. अबुस्फोट खार्डीचा संघ कालच्या दिवसामध्ये छान खेळ केला होता. महाजनपाड्याची टुर्नामेंट कामांच्या मैदानावर या संघाने पारितोषिक पटकावलं. चांगल्याहून चांगल्या संघानं डॉमिनेट केलं, परंतु इथे काय पहिल्याच बॉलवर देवासारखा खेळाडू, जो एक परिपक्व ऑलराऊंडर खेळाडू, त्याला बाद केलंय. आणि मोठी सुरुवात मिस्टर वैभव दिंडा नावाच्या गोलंदाजाने केले. मैदानाच्या आतमध्ये निलेश जाधव आलेत बॅटिंगसाठी. कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून, सुंदर फटका, नेत्रदीप फटका, वेगाने प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिल्या बॉलवर आला होता विकेट, परंतु दुसऱ्या बॉलवर चेंडू बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळेल. दर्जेदार स्ट्रोक, चौकार, 4. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. थँक्यू डीजे. पाहिलं आपण काय ऑप्शनच्या थोडासा बाहेर विट दिली, बॅटरला वेट केलं, वॉच केलं, निरीक्षण केलं, चेंडूला व्यवस्थित पॉइंटच्या डोक्यावरून खेळलं. कॅप मोठा आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाही, चौकार मिळवला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं ऑप्शनच्या थोडासा बाहेर, व्यवस्थित मात्र बॅटवर आलेला नाहीये चेंडू या वेळेला. पहिला पण तर धाव मात्र 1 मिळत. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सकाळच्या सत्रामध्ये जोडलेले आमचे सगळे पाहुणे आणि सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन गावदेवी स्पोर्ट्स वुमनच्या वतीने, कारण की अमूल्य वेळ त्यांनी खास करून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी दिलाय. त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना तर पहिल्या बॉलवर विकेट आला होता, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर सिंगल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, कारण की पहिला खेळाडू जो ओपनिंगला आला होता, गोल्डन डकचा शिकार ठरला होता मिस्टर देवा जाधव. पण आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर भीमसेन जाधव आणि निलेश जाधव हे 2 जाधव बंधू आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपली कला, आपला खेळ, आपलं टॅलेंट कशा प्रकारे दर्शवताना पाहायला मिळते. जसं म्हटलं जातंय ना, स्वप्न पूर्ण करायची असतील तर मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाही. त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द जपावी लागते आणि जिद्द जपून मात्र या स्पर्धेमध्ये आज चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी संघ आलेत. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाला आणि लेग स्टंपच्या बाहेरच जातोय. आमचे पंच वैभवजी तुम म्हणतात की हा दिशाहीन आहे, वाईड आहे. 2 पंच आपण पाहतोय. वैभवजी तुम खंडीपाडा या क्षेत्रातून बिलॉंग करतात आणि स्क्वेअर पंच रुपेश दांडेकर चिंचोली विभागातून बिलॉंग करतात. असोसिएशनचा पॅनल आहे आणि चांगले पंचाची भूमिका. समोर टाकलाय चेंडू, उडवलाय त्याला, हवेत पाहतो या वेळेला हवेच्या लाटांवर स्मार. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळेल. दर्जेदार स्ट्रोक, पाहतोय षटकार, 6. शिवाची आमच्या गावाची गाव देवी, आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, आमच्या गावाची गाव देवी.
वा डीजे. या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये डावखोर हाताच्या बॅटरला भरपूर बेनिफिट आहे आणि त्याच बेनिफिटचा फायदा उचलत असताना काय धडाक्यात सुरुवात केली मिस्टर भीमसेनने देखील. इथे जोराने बॅट पुन्हा एकदा फिरवले परंतु इनर एज होती. फाईनला चेंडू गेला. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव फलक पोहोचला गेलाय 13च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेत ओव्हरमध्ये 5. विशाल भडांगी आम्हाला स्कोरिंगची भूमिका आणि आम्हाला ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर म्हणून जोडलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग जोडलाय. लाईव्हच्या स्वरूपात देखील प्रेक्षक जोडलेत. VTSC आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत आणि आमचे पाहुणे पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. अक्रॉस द लाईनला आऊट मोठी केली आहे. इथे पाहिलं नेमकं काय घडलंय तर घडलंय आणि विपरीत घडलंय. चुकीचा हा नाहक कॉल पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न तो अलगट आलाय आणि या वेळेला रनआउटच्या स्वरूपात 13 या आकड्यावर दुसरा गडी अबुस्पोर्ट्स खाडी या संघाने गमावलाय. परतावं लागेल भीमसेनला. चांगला षटकार मात्र आपण पाहिला आणि फलंदाज मात्र बाद. धन्यवाद डीजे. नेमकं झालंय काय तर बाद होणारा खेळाडू अक्रॉस लाईन म्हणजेच करून उजव्या हाताचा बॅटर होता म्हणजे निलेश होता. थोडासा आपण बघितलं तर धाव रिस्की घेण्याचा प्रयत्न परंतु गरज होती का. बघा पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल मध्ये एक चांगला खेळाडू गमावला होता. त्यानंतर ही धाव बनत नव्हती परंतु रिस्क घेतलं आणि त्या रिस्कमुळे आपण पाहिलं तर फायदा न होता तोटा मोठा झालाय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी गमावलेत. या मैदानावर तुम्ही चांगले बॅटर गमावतायत तर मग तुम्ही चुकी करतायत कारण की इकडे या मैदानावर एक चांगला बॅटर जर वेग घेतोय थोडासा वेट अँड वॉच करून जर चांगला खेळ करतोय ना तर या मैदानावर तुम्ही धावांचा डोंगर उभा करू शकतायत. परंतु तिथे निलेश बाद झाल्यानंतर उमेश भुरे मैदानाच्या आतमध्ये आलेत. उमेश एक चांगले ऑलराऊंडर टॉप क्लास खेळाडू आहेत आणि सातत्याने अबुस्पोर्ट्स खाडी या संघाचे आपण पाहिलं तर पॉवर हाऊस म्हणून खेळाडू म्हणून गणले जात आहेत. आत्ता नंबर 2 षटक आपण पाहिला तर मिस्टर कृष्णा धिंडा या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवलाय. पहिला स्पेल 13 धाब्यांचा राहिलाय जो खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेचा होता. दुसरा स्पेलमध्ये पाहूया अशा प्रकारची गोलंदाजी राहील. या मैदानावर गोलंदाजांनी एक चांगली लाईन पकडली तर मग बेनिफिट मिळू शकतंय परंतु फलंदाज देखील रेडी आहेत की या मैदानावर आपला खेळ आम्ही चांगला दर्शवू. ओव्हर पिच या वेळेला पहिलाच बॉल वाघाची दहाड खोदला पहाड आणि चेंडू थेट सीमारेखा पार. उमेश नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6. लालाच्या गोणीत आई तुझे पालखीला उधळती. गावाचे गावकरी गो सन्मान पालखीचा करीती. हा बघा व्हाईट बॉल देखील येताना पाहायला मिळते. प्रेशर आता थोडंसं गोलंदाजावर वाढलंय हे चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा उडवला या वेळेला मिस टायमिंग हवेत आहे. जेलची संधी. ओहो नेमकं झालंय काय नियंत्रण नव्हतं कॉलिंग नव्हतं. सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघितलं तर कॉलिंग व्हायला हवी होती. 1 2 3 खेळाडू आले होते त्यामुळेच आपण पाहू शकतो की अंदाजा लावला होता फक्त परंतु आपसमध्ये आपण काय तर एकमेकांना पाहत राहिले आणि हे चित्र थोडं मात्र आपण पाहू शकतोय. पुढील मात्र आपण पाहिलं ना तर तुमचं चित्र विचित्र करू शकतंय. हो डेफिनेटली कारण की उमेश भुरे त्या कॅटेगरीतला खेळाडू आहेत. त्याने पहिल्या बॉलवर षटकार लगावून त्याने इरादे स्पष्ट केलेत. आपटून टाकला या वेळेला हलक्या हाताने चेंडूला फक्त टॅप केला गेला होता. शॉट कव्हर क्षेत्रामध्ये 30 षटच्या घेऱ्यामध्ये चेंडूला योग्य रीतीने फील्ड केलंय. टीमची टोटल या 1 आकड्याने वाढली आहे. 23च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. षटक क्रमांक 2 चेंडू फेकून झाले 3 चेंडूचा आणखी खेळ शेष आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण पाहतोय.
खास करून आपण बघितलं तर मग लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असलं ना की मग लेफ्टी जेव्हा बॅटर असतो ना तेव्हा भरपूर चांगल्या गोलंदाजाला देखील मोठा प्रश्न निर्माण होतो की लेफ्टी बॅटरला नेमकी गोलंदाजी कुठे करायची हा मोठा प्रश्न. परंतु या वेळेला सगळं काही आपण पाहू शकतोय की मग गोलंदाजाच्या मनामध्ये देखील सेट असेल, वेळेच्या बाबतीमध्ये देखील सहकार्य करायचं आहे, रिक्वेस्ट असेल. कारण की उद्घाटनाचा दिवस असतो, पहिला दिवस, आणि त्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघाने जास्त जास्त योगदान कशा प्रकारे द्यायचं तर वेळेच्या बाबतीमध्ये जास्त जास्त योगदान द्यायचं आहे. उलटा चेंडूची मेजवानी होती, स्वीकारता आली नाही, चेंडूला खेळले गेले, लॉंगलेग क्षेत्राच्या दिशेने फेडर आहेत तिकडे चेंडूला फेड करतील, धाव मात्र मिळेल, सिंगल मिळाली. जसं म्हणतात ना की बेसिक आहे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर सिंगल डबल आपण पाहू शकतोय ना की लाईफ लाईन आहे. म्हणून तर म्हणतात ना की कड़ी से कड़ी जोड़तो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. मेहनतच आहे. धाव फलकावर 24 झालेले आहेत. ओव्हर नंबर 2 आहे. सकाळचं सत्र पहिला मॅच प्रेक्षक जे उशिराने जोडलेत त्यांच्या माहितीसाठी अबू स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी. टॉस आपण पाहिलं तर मग वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने लागला गेला आणि त्यांनी डिसाईड केलं की बोल्ड फर्स्ट. आणि अबू स्पोर्ट्स खाडीशी चर्चा केली ना तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे बॅटिंगच हवी होती, काहीतरी अडथळा निर्माण होतोय तिकडे, आमचे पंच देखील सांगतायत. मला वाटतं की 4 व्हीलर गाडी आहे. कुठली गाडी आहे? इनोवा म्हणजेच हलक्या हाताने चेंडूला मात्र सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं जातोय. फिल्डर मिसफिल्ड झाले तिकडे. अशा चुका मांडणे नाहीत तुम्हाला. डेफिनेटली चांगलं करावं लागेल कारण की एक धाव कंपल्सरी चेसमध्ये तुम्हाला 2 मध्ये कन्वर्ट करावी लागते आणि 2 ला 4 मध्ये. मग नेमकं काय इथे आपण पाहिलं तर मग हलकीशी मिसफिल्ड झाली. 2 धावा उमेशने जोडल्या. संघाचं टोटल हळूच 2 ने वाढलं. 26च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. चेंडू फेकून झालेत 5. सरासरी चांगली पकडली आहे. आतापर्यंत डोळ्याच्या समोर चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. पुढे आले होते, म्हण होता ओ नेमकं काय चाललंय, अति घाई संकटाला आमंत्रण देई. बघा संधी तर होती परंतु थोडस नियंत्रण आणि जास्त घाई केली आहे. बॅक टू द बॉलर मात्र खेळले गेले परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय ना की नेमका झालंय काय. तर एक संधी होती विकेट घेण्याची, मात्र ती संधी गमावली. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. फलकावर पाहिलं आपण तर धावा ज्या 27 13.5ची सरासरी पाहायला मिळाली आणि ही सरासरी आपण पाहू शकतो कशा प्रकारे मेंटेन केली जाईल प्रत्यक्षात पाहणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासाठीचा ब्रेक. पंचारती घेऊन ग भक्त पालखीला आली. गावाचे गावकरी गो आई तुझे पालखीला नाचती. पालखीला नाचती गो आई तुझे पालखीला नाचती. धन्यवाद डीजे. थोडंसं थांबवते डीजे तुम्हाला. आम्हाला या स्पर्धेचे प्रायोजक आणि नक्कीच त्यांची देखील माहिती मिळाली आहे. कारण की आदरणीय सन्माननीय प्रकाशजी देवलीकर साहेब आणि त्यानंतर रत्नताई देवलीकर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय आणि SK स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झाल्यात. त्यानंतर आपण पाहू शकतोय की देवेंद्रजी भोसकर साहेब, अजितजी भोसकर साहेब, सचिनजी भोसकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी खास करून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्स झालेत. त्याचे देखील आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहू शकतोय की मग योगेश जी भगत साहेब, सागरजी भगत साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी आलेले चेंडू आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. नेमकं चाललंय का इकडे तर विकेट किपरची चुकी, मात्र इथे या चुकीला माफी मिळणार नाहीये. चेंडू वेगाने प्रस्थान, बाउंड्री लाईनच्या पार, लॉंग स्टॉप, सीमारेखा पार आणि चौकार 4. वेद पुराण गरजते गो महिमा संत तुझा सांगते.
आदिशक्ती तू विश्व या स्पर्धेसाठी सुनीलजी पागी साहेब, मंगेशजी गांगडा साहेब, संदीपजी बुरगुंड साहेबांनी देखील आपलं आर्थिक सहकार्य दिलंय, त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. आणि पद्मनजी शेळका साहेबांनी देखील या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. म्हणजेच हे पारितोषिक म्हणजेच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ना, जे स्पॉन्सर्स आहेत ना, या सगळ्या मान्यवरांनी आम्हाला दिले, त्या मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आपण वळतोय. नंबर 3चा स्पेल आहे उमेश. एक चांगले बॅटर आहेत. आतापर्यंत त्यांना 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या 2 जीवनदानाचा फायदा देखील झालाय अबू स्पोर्ट्स खार्डी संघाला. टीमची टोटल 31 पाहिली आपण. दुसऱ्या बॉलवर थोडस नशिबाची साथ जी विकेट किपरने खास करून दिली उमेश याला. उमेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्यांना माहिती आहे माझं उभं राहणं गरजेची बाब आहे. स्टेप आउट करून या वेळेला मात्र थोडासा आपल्या आवाकाच्या बाहेर होता, प्रयत्न केला आणि प्रयत्नाला फळ मिळेल. या वेळेला मोठी विकेट मिळाली आणि उमेश हा खेळाडू जो नाहक मात्र ठरू शकला असता, डेंजर ठरला असता, मात्र त्याला केलंय बाद आणि मोठी सफलता रोहन दिंडाने आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त केले. आई गावदेवी माझी माऊली, आई माऊली माझी सावली. आई बैसली नारेन गावाला, आई बैसली नारेन गावाला. सकाळची आरतीला नागमारी दिनेश ये. जसं म्हणतायत ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. आणि त्याचप्रमाणे आई गावदेवी स्पोर्ट्स वुमेनने एकी केली आहे आणि त्याने दाखवली एक चांगली स्पर्धा बनते. आणि ती स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय आकाश स्मृती चषक 2026. या दरम्यान पुन्हा एकदा प्लेट डाऊनच्या स्वरूपात विकेट बॅक टू बॅक दुसरी मैदानाच्या आतमध्ये आले होते मिस्टर संदेश. मात्र ते पहिलाच बॉल करत असताना प्ले डाऊनच्या स्वरूपात झालेत बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का या ओव्हर मध्ये टीम अबू स्पोर्ट्स खार्डीला. हाक मारी दिनेश ये चंद्रेला, सकाळचे आरतीला तुम्हारी सकाळचे आरतीला दिनेश ये बनवाला तुम्हारी दिनेश ये शेंदरीला. धन्यवाद डीजे. बघा रोहन यांचा स्पेल तिसऱ्या ओव्हरचा नेमका कसा स्पेल राहिलाय तर पहिला आला होता डॉट, दुसऱ्या बॉलवर जीवनदान मिळालं होतं उमेश याला, परंतु तिथे चौकार त्या 4, परंतु त्यानंतर तिसरा डॉट, चौथा बॉल विकेट, 5वा बॉल विकेट. आणि म्हणजेच काय की गोलंदाज ऑन दी मार्क हॅट्रिकच्या दिशेने प्रस्थान करतोय. पहिली विकेटची हॅट्रिक तिथे पूर्ण होईल का मिस्टर रोहन आणि नवीन आलेले खेळाडू मिस्टर गणेश. फटका पाहतो या वेळेला उडाला होता, परंतु थोडासा अडथळा होता तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव पूर्ण होईल का? फेकी आले पण नेमकं झालंय का? या वेळेला मात्र थोडस लक्ष मात्र विचलित झालं होतं आणि त्यामुळेच आपण पाहिलं की एक संधी प्राप्त झाली आहे रनआउटची आणि पूर्ण केले. विकेट किपरची चालाकी पाहायला मिळाली आहे आणि या बॉलवर मात्र अखेरीस रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे. आणि इथे आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना फलकावर धावसंख्या पाहतोय आपण सरासरी 11ची 33 धावा पाहतोय. दर मंगळवारी रांग भक्तांची लागली, भक्तांची लागली रांग भक्तांची लागली. आज दर्शनाची वाट मंदिराची गाठली, मंदिराची गाठली वाट मंदिराची गाठली. आई घरी मरी माझी माऊली, बसली गावाच्या तुगडावली. धन्यवाद आई इथे. गावली अंतिमचा षटक असेल, अंतिमचा स्पेल. काय छान स्पेल राहिला. खास करून आपण बघितलं तर मग रोहन या गोलंदाजाचा भावेश डोळे आलेत आता महत्वपूर्ण स्पेल फेकण्यासाठी.
भावेशकडे आपण पाहू शकतो जबरदस्त गोलंदाजी करण्याची संधी आहे, करू शकतायत. आतापर्यंत विकेट किती गमावलेत आपण बघितले, 4-5 विकेट गमावलेत. त्याच्यामध्ये नुकताच तो रनआउट आपण पाहिला होता. धीमा टाकला होता, थोडासा आपण बघितला शॉट अगदी लेंथ होती परंतु स्लो होता. त्यामुळे बॅटर आपण पाहू शकतो तिकडे प्रयत्न केले होते परंतु तितके छान झाले नाहीये. भीमसेनने पहिल्या बॉलवर एक आघात षटकाराने केलाय परंतु तो खेळाडू अजून देखील या खास करून डेट ओव्हर मध्ये कशा प्रकारे फिनिश करेल हे पाहिलं जाईल. समोर ओव्हरपिच पाहिला, फुल मध्ये कन्वर्ट केला होता, ड्राईव्ह केला, स्टेट ड्राईव्ह. गावात 2 जोडण्याचा प्रयत्न सोप्या होत आहेत. बघा नेमकं काय तर डेट ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग आता बिग ब्लास्टिंगचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. जास्त जास्त चेंडूला स्टँड मध्ये पोहोचवण्याचं भीमसेन कार्य करेल का, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, काबिलियत आहे, पण तो क्षमतेनुसार मात्र खेळ होताना पाहायला मिळेल का, पाहूया. उडवला या वेळेला आणि मी चर्चा करत होतो आणि तितक्याच चर्चेवर मात्र बॅटरचा पर्चा पाहायला मिळाला आणि याच दरम्यान ठोकलेला फटका बाउंड्री लाईनच्या पार, षटकार 6. आई गावदेवी माऊली साऱ्या गावाची साबुली, आई गावदेवी माऊली साऱ्या गावाची साबुली, धावते भक्ताच्या हाके. 41 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. जतीनजी देवलीकर साहेब आपण पाहिले तर किलर मिलर या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म, खास करून आपण बघितलं एसके स्पोर्ट्सचे मालक आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहिल्या प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी स्पॉन्सर्स आपल्याला केले आहेत आणि नेहमीच जतीनजी देवलेकर आपण बघितलं तर चर्चेमध्ये राहत आहेत. आणि या सीझन मध्ये खास करून आमदार चषकामध्ये काय तुफानी त्यांची हाफ सेंचुरी फ्युरियस 50 पाहायला मिळाली होती आणि या सीझन मध्ये थोडासा मात्र फॉर्म त्याने देखील शोधला आहे, कारण की या सीझन मध्ये फॉर्म मध्ये आले तर डेफिनेटली मग येणारा केपीएलचा पर्व देखील नक्कीच त्यांच्या डोळ्याच्या समोर असेल. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण नजर टाकली तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात बॉलर भावेशने. फुलटा चेंडूची मेजवानी, फुल पैसा वसूल फटका, नाही भय नाही भीती, छत्रपतीचा छावा आणि मैदानाच्या आतमध्ये आता भीमसेन ठोकतोय वारंवार 6 धावा, दुसरा षटकार लागोपाठ. भक्ताच्या केला आई गावदेवी अवतरली अन गवया गावाला, आई गावदेवी अवतरली अन गवया गावाला. धन्यवाद डीजे. 2 चेंडूवर 2 लगातार षटकार ठोकले गेले. भीमसेनने इरादे स्पष्ट, कारण की स्लॉग ओव्हरचा ओव्हर आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही दर्शवलं गेलंय आणि लगातार 2 षटकार लगावल्यानंतर आता काय केलं जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल मिस्टर भावेश, त्यांच्यावर प्रेशर आलंय कारण की 14 धावा खर्च केल्यात त्याने. धीमा टाकला, लेग स्टंपच्या जवळ पिचिंग पाहायला मिळाली परंतु लेग स्टंपच्या बाहेर जातोय. आमचे पंच आहेत तिकडे आणि सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. हा ओव्हर आपण पाहू शकतोय थोडासा धोक्याचे संकेत देतोय वाघोबा टीमसाठी. हो, यावेळेला सुंदर चेंडू पाहिला पण थोडासा पुढे टाकला, फ्लाईट दिली होती, गती कमी केली होती. फलंदाजाचं कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं आणि कमबॅक कसं करायचं असं करायचं दर्शवलं. अंतिमचा चेंडू असेल. धाव फलकावर आपण बघितलं तर 48 धावा आहेत. किती धावांचं टार्गेट मात्र इथे सेट होताना पाहायला मिळेल. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. काऊ कर्नलच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिकडे चेंडूला फेल्ड करतात. 2 धावा फलंदाजाने जोडल्यात. 2 धाव्याने संघाचं टोटल वाढताना पाहायला मिळालं. या 2ने 50 धावा फलकावर लागल्या गेल्यात आणि टार्गेट सेट झालंय सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं 51 धावांचं. बघा कशा प्रकारे खेळ झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जोडल्या होत्या 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जोडल्या होत्या आपण पाहिल्या तर
14. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोड्या कमी आल्या होत्या, परंतु त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 17 पाहायला मिळाल्यात. याच्यामध्ये सफलता रोहन याला 2 मिळाल्या, वैभव याला आपण बघितलं तर 1, कृष्णा आणि भावेशला सफलता नाही मिळाले. परंतु बॅटिंगमध्ये आपण बघितलं तर भीमसेन जाधवने 9 चेंडूमध्ये 24 केल्यात. त्यानंतर आपण बघितलं 9 चेंडूमध्ये उमेशने देखील 16 केल्या होत्या. पहिल्या इनिंग मध्ये हा खेळ आपण पाहिला. 5 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा, 51चं लक्ष आहे, चेस करायचं आहे. पण तो कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील, कशा प्रकारे मात्र इंटेन दर्शवला जाईल, काय सुरुवात चांगली केली जाईल का, किंवा अबू स्पोर्ट्स खाडी संघाची गेम प्लॅनिंग काय असेल, सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो. परंतु हे पाहण्यासाठी कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आकाश मूर्ती चषक. येथे छोटासा ब्रेकमध्ये जातोय, डीजेला संधी देतोय आणि चेसिंगला मात्र आमचे साथी समाजक मित्र अमित शर्मा यांच्या बाजूने येते. परंतु रिक्वेस्ट ही असेल, पुढील 2 संघ नाही आपण यायचं टॉससाठी. एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि आई मरुदी स्पोर्ट्स राजावली बी टीम, आपण टॉस बॉक्सच्या दिशेने प्रस्थान करा, तिथे टॉस हा देखील केला जाईल. गावदेवी माऊले माझे सत्वाचे माऊले, गावदेवी माझे सत्वाचे माऊले. आईलो तुझे ग दर्शनाला, आईलो तुझे ग दर्शनाला. दिघाशी गावान बसली ग माझी गावदेवी, तिला मान समान पण देवाला. येती काशी गावाने बसली ग माझी गावदेवी, तिला माना समान पण देवाला. धन्यवाद डीजे. टॉस बॉक्स मध्ये आपण जोडतोय. एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमला रिक्वेस्ट करतोय की आपले कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवून द्या लगेचच. हा कॅप्टन येत आहेत, आपण पाहतोय इथे टॉस बॉक्स आपण पाहतोय. स्वर्गीय आकाशमूर्ती चषक 2026 गावदेवी स्पोर्ट्स मुवमेंट ची स्पर्धा आपण पाहिली आहे. आम्हाला पाहुणे लाभले आहेत आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील आपण करणार आहोत. बघा, जेव्हा टॉसची वेळ असते ना, प्रत्येक संघाला मी विनंती करतोय की टॉस बॉक्सच्या दिशेनं येणं आपलं कर्तव्य असतं, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला चर्चा करायची असते आणि जर मैदानाच्या आतमध्ये गेम जेव्हा ऑन होते मग आपल्याला चर्चा करण्याची वेळ मिळत नाही आहे. सध्या एक नुकतीच आमच्या असोसिएशनची देखील मीटिंग झाली आहे आणि त्या मीटिंगमध्ये देखील हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट उचलला गेला की इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. जर कोणता संघ अनुपस्थित राहिला तर सरळ त्या संघाला मात्र दंडित करा. आयोजकांनी असोसिएशनने आम्हाला आणि आयोजकांना मात्र आता ते अधिकार दिलेले आहेत. 2 कर्णधार आलेले आहेत. मंचावरून विनंती करतोय आमचे पाहुणे या सुनीलजी पागी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील करूया. कारण की आता असोसिएशनचे रूल्स आणि नियम, कारण की सगळ्या गोष्टींना लक्षात घेता ह्या सगळ्या गोष्टींवर आपण पाहू शकतोय. आपण बघितलं तर मग लक्ष केंद्रित केलं जात आहे. तर कोण कॉल देते ठरवा. मला वाटते राजावली टीमला आपण कॉल देतो, ते प्रथम आले होते. छापा असा कॉल येतोय. काटा साहेब आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर बसा. टॉस आपण बघितला तर कॉल दिला राजावली टीमने. येतोय आपण बघितलं एमबी टीमकडे, महेश बाडांगे यांच्याकडे. तुम्ही टॉस जिंकलाय, काय निवडाल? बॅटिंग. बॅटिंग निवडताय म्हणजे पुमणचं मैदान तुम्हाला या घराचा म्हणजे या मैदानाचा इतिहास माहिती आहे, म्हणजे घरचं मैदान म्हणून ओळखू शकतोय आपण. काय वाटते तुम्हाला की बॅटिंग करताना किती धावा येऊ शकते तुमच्या माध्यमातून? थोडंसं प्रॅक्टिस तर आम्ही या ग्राउंडवरती करतोच, थोडं अनुभव आहे या ग्राउंडचा, तरी पण आम्ही बॅटिंग जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. कोणते बॅटर्स आहेत जे चांगला तुमच्या संघासाठी परफॉर्मन्स करतील या मॅच मध्ये खास करून? संदीप आहे, जयदीप आहे, हर्षद आहे. डेफिनेटली आपण तुम्हाला शुभेच्छा देतोय. व्हेरी ऑल द बेस्ट. राजावली टीमकडे जाऊया. राजावली टीम, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? शतरक्षण. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. एमबी टीमच्या समोर खेळत आहेत.
कधी खेळला त्यांच्यासमोर तुम्ही? हा एक मॅच खेळलेलं त्याच्यात अपेक्षा धरलेलं. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय या मॅचसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडणार आहोत अमितजी शर्मा तिकडे आहेत. टॉस बॉक्समधून मिळाला की एमबी टीमने टॉस जिंकला गेला आणि डिसाईड केलं पार्ट फर्स्ट. बघा कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या अमित शर्मा आहेत, परंतु पोमनगावचे आणखीन एक समालोचक जे आमचे जवळचे मित्र म्हणजे त्यांचा देखील गोड आवाज तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतो आणि गुड क्वालिटी ऑफ आपण बघितला व्हॉइस, कारण की मधुर सुमधुर आवाज त्यांचा देखील आपण नेहमीच ऐकत असतो आणि या स्पर्धेला देखील त्यांचं योगदान जरूर आणि त्यांच्या माध्यमातून समालोचन देखील ऐकायला मिळेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये अमितजी शर्मा यांच्याकडे. धन्यवाद जय चिडुकले. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदुबे स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहणार आहोत. आमचे दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत. करूया शुभकार्याची सुरुवात. घेऊन या मुखात गणरायाचं सर्वप्रथम नाव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. आई गौतमी मातेला वंदन करून तसेच गणरायाला वंदन करून आपण करणार आहोत या दुसऱ्या डावाला सुरुवात तर झालेली आहे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. देवा जाधव नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूची खाली विकेट किपर सुंदर झेल फलंदाज होईल बाद. तो म्हणजे बाळ्या नडगे. बॅक टू द पवेलियन गॉन. अप्रतिम सुरुवात मागील 2 बॉलमध्ये केलेली आहे बॉलर देवा जाधव याने. 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत पहिल्या 2 बॉलमध्ये. अप्रतिम सुरुवात राहिली गेलेली आहे अबू स्पोर्ट्स खार्डे या संघाची. नक्कीच एक नामांकित संघ आहे या असोसिएशन मधला. अप्रतिम सुरुवात त्याने केलेला आहे या पहिल्याच मॅच मध्ये. देवा जाधव ऑन हॅट्रिक असेल तर न्यू बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. भावेश डोळे स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. त्याच्याकरता नेक्स्ट बॉल असेल हॅट्रिक बॉल. आपण पाहणार आहोत कशा प्रकारची या बॉलची डिलिव्हर केली जाईल. बॉलर तयार देवा जाधव. षटकातील तिसरा बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. तिसरा बॉल. यावेळेस ओव्हर पिच बॉल खेळायचा होतो ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. अप्रतिम सुरुवात देवा जाधव याच्या माध्यमातून. भरपूर एक्सपिरियन्स आहे या बॉलरकडे. सुरुवात मध्ये त्यांनी चांगली केलेली आहे. या पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. आता मात्र डॉट चेंडूची हाताळणी करतोय बॉलर देवा जाधव. जबरदस्त एफर्ट लावतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरता. यावेळेस हा प्रकार बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. अप्रतिम कामगिरी देवा याची माध्यमातून आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने केलेली आहे. एकही धाव त्याने खर्च केली नाहीये मागील 4 बॉलमध्ये. आता मात्र 5वा बॉल असेल या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल देवा जाधव. 5वा बॉल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यावेळेस खराब क्रिकेट आपण पाहू शकतोय. नक्कीच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी संघाच्या माध्यमातून चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही बॅटरना एकही धाव काढता आलेला नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त सुरुवात करतोय देवा जाधव. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. बॅटिंग करत असताना तो पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता, परंतु बॉलिंग मध्ये अप्रतिम सुरुवात त्याने केलेली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. यावेळेस सुंदर फटका. शॉर्ट ऑन पुल केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावन करता चौकार. अतिशय सुंदर फटका. हाफ ट्रॅकर बॉलची हाताळणी केली होती बॉलर देवा याने. त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन चेंडूला शॉर्ट ऑन पुल करतो. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता चौकार आणि या चौकाराने अकाउंट ओपन झालेला आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाचा. या 4 धावाने अकाउंट ओपन करतोय भावेश डोळे.
स्वतःच आणि संघाचा अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. 4 धावांनी सुरुवात केलेल्या धावसंख्येची. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर उमेश भुरे आलेला आहे. गोलंदाजी करण्याकरता हा देखील एक चांगला बॉलर आहे या संघाचा, अबू स्पोर्ट्स खाडे संघाचा. त्याला मात्र देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. ज्या प्रकारे सुरुवात केली होती देवा याने अप्रतिम कामगिरी त्याची राहिली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा त्याने खर्च केले होते. 2 विकेट त्याला प्राप्त झाल्या होत्या. आता मात्र उमेश भुरे हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल. स्ट्राईक एंडला रोहन याला आपण पाहणार आहोत. यावेळेस फटका मात्र तितकासा चांगला नव्हता. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, बॅकअप खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 51 धावांचं लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठना करण्याकरता नक्की चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात मात्र खराब झाली होती वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी या संघाची. आता मात्र 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे भावेश, दुसऱ्या बाजूला आहे रोहन दिंडा. चांगली बॅटिंग करावी लागेल, कमबॅक करावं लागेल, चांगली भागीदारी बनवावी लागेल. नक्कीच भरपूर धावांचं लक्ष्य कठीण आहे. आव्हान मात्र भरपूर कठीण आहे. बॉलर तयार. हा प्रकार बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. उमेश भुरे नक्कीच चांगला कमबॅक केलेले या बॉल ओव्हरती. अप्रतिम सुरुवात त्याने देखील केलेली आहे. मागील 2 बॉलमध्ये जबरदस्त बॉलर आहे या संघाचा, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरता. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल इंटू द गॅप आणि निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर उमेश याने. त्या बॉलला लॉफ्ट रेट ऑफ ड्राईव्ह करतोय, चेंडूला पाठवलेला आहे. 4 धावांकरता चौकार आलेला आहे रोहन याच्या बॅटमधनं. या चौकाराने संघाची धावसंख्या 10 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र आक्रमण करावे लागेल, अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. भरपूर धावा या बनवायच्या आहेत. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला नक्कीच हे 2 बॅटर आहेत, प्रयत्न देखील करत आहेत आपल्या संघाकरता. आता मात्र जबरदस्त बॅटिंग करावे लागेल. स्ट्राईक एंडला रोहन दिंडा याला आपण पाहत आहोत. नक्कीच त्याने चांगला फटका एक्झिक्यूट केला होता मागील बॉलवरती. आक्रमण केलं होतं उमेश याच्यावरती. उमेश सज्ज होईल. षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. भरपूर हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती बॉलर उमेश याने आणि त्या बॉलला बॅकफुटमध्ये येऊन चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या प्रकारची बॉलिंग करून चालणार नाहीये. भरपूर चेंडू शॉर्ट पिच हाताळला होता बॉलर उमेश याने. अप्रतिम फटकेबाजी आता मात्र रोहन याच्या माध्यमातून होताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने संघाची धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी संघाचे 2 बॅटर आहेत. त्यांना आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. उमेश भुरे 5वा बॉल असेल या षटकातील. यावेळेस सुरेख कमबॅक होणार नाहीये. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1 अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. प्रेशर मध्ये येतोय बॉलर उमेश भुरे. मागील बॉलमध्ये षटकार खर्च केल्यानंतर आता मात्र वाईट बॉलची हाताळणी त्याने केलेली आहे. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल उमेश याला. 2 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. यावेळेस चेंडू जाईल आता मात्र डॉट. खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. कमबॅक त्याने केलेला आहे मागील बॉलमध्ये. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा, परंतु आत्मविश्वास वाढवावा लागेल. नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल या शेवटच्या बॉलवरती. भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहेत.
एकंदरीत या 5 बॉलमध्ये यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला चेंडू झाला लॉंग द कार्पेट फिल्डर आहे त्या ठिकाणी निलेश जाधव सुंदर क्षेत्ररक्षण फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे षटक संपलेलं आहे दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी संघाची धावसंख्या आहे 18 धावा आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि या 2 ओव्हरमध्ये किती धावांची गरज असेल आपण जाणून घेणार आहोत 33 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू होईल तर देऊया डीजे यांना संधी ऐकूया त्यांच्या माध्यमातून वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक 2026 हे शानदार आयोजन शानदार नियोजन सुसज्ज ग्राउंड या स्पर्धेकरता लाभलं गेलेलं आहे सर्व आमचे दिग्गज मान्यवर कक्षेमध्ये दाखल झालेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकता त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय पहिला मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी वर्सेस अबू स्पोर्ट्स खाराडे दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत आणि त्या 2 संघादरम्यान नक्कीच एक चांगली मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र निलेश जाधव बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल 12 बॉलचा खेळ बाकी असेल 33 धावांची गरज अजून सुद्धा आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला 2 बॅटर आहेत चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना आपल्या संघाकरता डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा रनअप मध्ये मिस्टेक करतोय बॉलर निलेश जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला पाहावं लागेल कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल या 2 बॅटरच्या माध्यमातून यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता कुठल्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नव्हती या बॉलवरती आणि तो बीट झालेला आहे चांगले फटके कनेक्ट करावे लागतील भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता ब्राह्मणगाव बी या संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट सुरेख सुरुवात निलेश जाधव याच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये तिसरा षटक तो हाताळत आहे अप्रतिम सुरुवात त्याच्या माध्यमातून लागोपाठचे 2 बॉल त्याने अगदी निर्णायक टाकलेले आहेत कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जायला लॉंग द कार्पेट आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावण करता चौकार आलेला आहे रोहनच्या बॅटमधनं आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे सुंदर फटका आपण पाहिला एक्झिक्यूट केला होता बॅटर रोहन याने चेंडूला पाठवलं होतं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा शॉट एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर रोहन धिंडा याने आता मात्र बॅटची एज अँड फलंदाज बाद धन्यवाद डीजे थँक्यू सो व्हेरी मच अगदी मोक्याच्या क्षणी बॅटर बाद झालेला आहे रोहन दिंडा चांगली बॅटिंग त्याने केली त्याच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार 1 वेळा डबल 1 वेळा सिंगल अशा प्रकारच्या धावा पाहायला मिळालेल्या आहेत परंतु
आतमध्ये. यावेळेस चांगला फटका, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होईल मिडऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे मिडऑफच्या दिशेने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल 27 धावांची गरज अजून सुद्धा आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला. यावेळेस पॅटची एज, चेंडू जाईल शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. प्रोटेक्शन आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला. पाहावं लागेल कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील किंवा या धावा डिफेंड करतील अबू स्पोर्ट्स खाडी संघाचे गोलंदाज. आपण पाहणार आहोत नवीन गोलंदाज मनोहर बसवत आलेले आहेत. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. 26 धावा डिफेंड करायच्या आहेत या बॉलरला. चांगली बॉलिंग करावी लागेल, परंतु त्याच्या विपक्षामध्ये 2 बॅटर आहेत, त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक सामना जिंकायचा असेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला. अप्रतिम बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके आता मात्र मारावे लागेल. इक्वेशन आणि सिच्युएशन कठीण झालेलं आहे त्यांच्या विरोधात. मनोहर बसवत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. वैभव असेल स्ट्राईक एंडला. लॉफ्टेड ड्राईव्ह हवेमध्ये चेंडू. चेंडू कॉल क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद. भोल्या भक्तांचा तू रक्षण करी. रूप माऊले हाय तुझी सर्वांपरी नाव पुरा करी जाऊन धन धन्यवाद डीजे. लोअर फुल टॉस बॉलची हाताळणी केली होती बॉलर मनोहर याने आणि त्या बॉलला नक्कीच मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता बॅटरचा वैभव याचा, परंतु एलिमिनेशन प्राप्त झालं नव्हतं या बॉलवरती आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. अगदी चांगली सुरुवात मनोहर याच्या माध्यमातून झालेली आहे पहिल्याच बॉलवरती. तर न्यू बॅटर एंटर होईल विनायक धिंडा. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. 26 धावांची गरज सामना जिंकण्याकरता वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावे लागेल या दोन्ही बॅटरला. सामना जिंकायचा असेल नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. चेंडूला ड्राईव्ह केलं. आता मात्र चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार. सोन्या चांदीचा पालना तुझे नवसा. धन्यवाद डीजे. धावसंख्या 29 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. मिसफील्ड पाहायला मिळाली. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी आणि 22 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. यावेळेस चेंडू जाईल शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. स्वतः बॉलर चेंडू आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 31 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 20 धावांची गरज अजून सुद्धा आहे सामना जिंकण्याकरता वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाला. 3 बॉलचा खेळ बाकी 20 धावांची गरज. स्ट्राईक एंडला विनायक दिंडा यांना आपण पाहणार आहोत. 3 बॉल 20 धावांची गरज. बॉलर तयार मनोहर बसवत. यावेळेस सुंदर फटकावीमध्ये चेंडू. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न खराब बॅकअप विकेट किपरच्या माध्यमातून. लेझी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत वाघोबा स्पोर्ट्स. अबू स्पोर्ट्स खाडी संघाचे खेळाडू.
4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद. अतिशय जबरदस्त कॅच वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने कंप्लीट केलेला आहे. तुझ्या नवसाच्या पेरीला फुल नवसाचा मनांदरीला तोच फुल मावले गनोल किला दिघाची गावाने बसली ग माझी गावदेवी तिला मनाचं मन पण धन्यवाद डीजे, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल बाकी आहे. या इनिंग मधला बॉलर तयार. वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. नक्कीच तुफान आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा बॉलर तयार. फुलटॉस बॉल त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद आणि हा सामना जिंकलेला आहे अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अबू स्पोर्ट्स खार्डी संघ अँड हार्ड लक टफ लक वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी. या सामन्याचा पाहणार आहोत कोणता खेळाडू ठरेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने चांगली कामगिरी केलेली आहे संपूर्ण मॅच मध्ये. चला, मनोहर बसवत ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मनोहर आपण